दिल्ली कुणाची ह्या प्रश्नाचं उत्तर आता येत्या काही वेळातच आपल्याला मिळणार आहे। भाजपनं जास्त आकडा घेतलेला आहे। 40 जागांवर भाजपची आघाडी आपल्याला पाहायला मिळते आणि 30 जागांवर आप आघाडीवर आहे। एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी समोर आलेली आहे, आपण ती पाहतोय। दिल्ली विधानसभेमध्ये भाजपची सत्तेकडे वाटचाल सुरू आहे। भाजपला 40 तर आपला 30 जागांवर आघाडी मिळालेली आहे। 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजप सत्तेमध्ये येणार आहे। भाजप 40 आणि आपला 30 जागांवर आघाडी मिळालेली आहे। 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजप सरकार बसू शकतं, त्या दिशेने आता भाजपची वाटचाल सुरू झालेली आहे। 2013, 2015, 2020 मध्ये आप तिथे सत्तेमध्ये होतं। आपल्या चांगली लोकांचा मतदारांचा कल मिळालेला होता, मात्र या निवडणुकीमध्ये आपची पिछाड झालेली आहे आणि 40 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे आणि सत्तेच्या दिशेने आता भाजपची वाटचाल सुरू आहे। कालकाजीमधून दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशिया पिछाडीवर गेलेल्या आहेत आणि तिथे भाजपचे रमेश बिथोडी हे आघाडीवर आहेत। खरं तर कालकाजी हा आतिशियांचा पारंपरिक मतदारसंघ आहे आणि तिथून आता आपण पाहतोय रमेश बिथोडी हे भाजपचे आघाडीवर आहेत।